बाई सारे 1 तास होत आलाय हा या सरपंचाचा तपास नाही याने का काय आपल्या सगळ्या गावातल्या लोकांना का कामाला ठेवलं का काय काय माहिती बाई याचं काय बायकोचं बाळात पण चाललंय घरी अजून यायचा तपास नाही एक आलं ग शायनिंग राहती बाई याच्यावाली तेच ना बाई काय गणितच कळा ना त्याला मग लोक का लोटीत आणू राहिले काय काय नो बसा मॅडम बसा बसा आपल्याकडे एकच असल्यामुळे मॅडम इथं बसू शकता. गजराबाई तुम्ही बसा. फक्त तुम्हाला एक विनंती आहे का सरपंचाला मारू नका. नाही नाही मी नाही मारणार आज नाही मारणार. का बाय मागच्या ग्रामसभेत काय झालं होतं? हा ये बघ तुला बसायचं व्यवस्थित बस. सरपंचाला कोण हात लावित आहे? सरपंच आपला माणूस हात लावून हात तोडून टाकतो. तोयवाले हात ठेवीन का तंगडे तोडू का तोयवाले गच पडतो का 90 उतरू का तुईवाली. बरं मी काय म्हणतो हे बघा आज आपल्या खूप दिवसानंतर गावाची ग्रामसभा आहे. सरपंचांनी आयोजित केलेली ग्रामसभा आहे. ग्रामसभेचा जो काही मुद्दा असेल तो तुमच्यातला कोणीतरी उठून तुम्हाला काय प्रॉब्लेम असतील गावामध्ये काय विकास हवा असेल तुम्ही ते सांगू शकता. गजराबाई तुमच्याकडून सुरुवात करू. तुमचा काय मुद्दा आहे? माझा मुद्दा एवढाच आहे गावामध्ये ना तुम्ही किती भ्रष्टाचार करा मला त्याच्याशी काही कर्तव्य नाही पण गावामधलं दारूचं दुकान जे आहे ना ते बंदच झालं पाहिजे. माझा मेन मुद्दा हा आहे. दारू बंद झाली पाहिजे. दारूचं दुकान जर बंद झालं गाव पेटून देईन. गाव पेटून देईन. तो या तांगड्यानं उभा राहायचंय का तुला? गाव पेटून देईन मी. नाही हा पुढं करून दिलाय का तुम्ही केलाय का हा पुढं? मी पुढे नाही केला. ऐका तुम्ही म्हणता ते मला मान्य आहे बरोबर. तुमची साथ असेल तर मी एकटा नाही बंद करू शकत बरोबर आहे की नाही. फक्त एकाचाच विरोध आहे फक्त नाही बघ दारूबंदीला. बाकीच्या जेवढे मंडळी बसलेली बरं आपली लोकसंख्या किती आहे? लोकसंख्या किती आहे? दारू बंद झाली पाहिजे. दारू देतो याला कोणी कोण देईना याला बायको भेटाना. बायको द्या पाहिजे बायको द्या दारू सोडतो बायको द्या. अरे का पाय दारू पितो बस मी आहे ना का 5 वर्ष टेन्शन नाही बस खाली. सरपंच अवघड झालं. सरपंच मला एक सांगा तुम्ही याला पोर पाहून देणार आहे का? त्याला आश्वासन द्या तुम्ही. नाही कसं आहे आता आपल्या गावातली ना दारू बंदच केली पाहिजे बरोबर ना. पण सगळ्याचं साथ पाहिजे. सगळ्याची साथ पाहिजे. एकटा सरपंच काय करू शकत नाही. कोणला पाहिजे दारू बंद करायला साथ कोणला? अहो जर आता हा पोरगा पेतोय बरोबर. आता आपल्या गावात 50-60 जण पेते. त्याने जर पुढच्या डायला आपण जर उभं जर राहिलो ना ते मतदान नाही करणार. ते असे म्हणतात डायरेक्ट दारू जर बंद केली तर मतदानच करणार नाही तुम्हाला. मग काय करायचं? मागच्या हप्त्यातच मी सांगितलं हे पोरं किती दारू पिऊ राहिले लोकांचे परपंच बुडू राहिले. तुम्ही या दारूच्या दुकानाचा काहीतरी बंदोबस्त करा. तर तुम्ही मला काय बोलले? काय दारूचं दुकान जर गजराबाई मेजर बंद करायला जर सांगितलं मेजर लोकांप्रमाणे जर वागलं तर हे पोरांनी मला सांगितलं आम्ही तुला पुढच्या पंचवार्षिकला मतदान करणार नाही. आणि तुम्ही वरतून मला काय बोलले? मी म्हणले नाही केलं तर नाही केलं. तुम्ही काय म्हणते पोरांना शिंदणार लांब पडत. हा ते मला बोलले ना तुम्ही जर बंद केलं तर आम्ही प्यायला कोणी शिनारला जायचं कोण? आम्ही देशाचा विचार करतो. देशातला पैसा देशात ठेवायचा असेल तर देशीच प्यायची सगळी देशी. अरे तुम्हाला एक सांगू का सरकारला सुद्धा आहे ना पोरगी सरपंच मला पोरगी द्या. घेतो पाहून देतो. तुमची पोरगी द्या मग. बरं माहिती देतो तुला बस. तुमच्या पोरी संग सरपंचाने आश्वासन खाली बस सरपंचाने आश्वासन बरं बसलाय बसू द्या सरपंच आश्वासन द्या त्याला. तुमच्या पोरी संग लग्न लावून द्या. बरं देईल दारू सोडतो. चालेल बस तिला खाली बस. पोरगी हा बस तिला इथंच बसतो मी.
मग गपचे बस मग बसा तुम्ही बसा, आपण पुढे बसू. इकडे या. बसा तिकडे बसा. इकडे 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 आले लय. सरपंच घेऊन बस तुम्ही. बसा घ्या. झेडपीला उभा राहायचंय मला. झेडपी तो आज नंबर आहे आता बस. झेडपी हा तो आज तो आज तांगड्या तांगड्या गुतू राहिल्या. सरपंचाचा पाठिंबा आहे. सरपंच तुला जडी पेला तिकीट आहे आपल्याकडून. तुला पुढच्या वर्षी सरपंचच्या खुर्ची बसेल दिसतो का? पाहिजे सरपंचाचा नाही कुठं दिसला तर काय? फोटो हा. एवढी हिंमत आहे का? नाही तळतळाट आहे लोकांचा. खासदारापर्यंत कॉन्टॅक्ट आहे. खासदार हो गजराबाई, तुम्हाला पाठिंबा आहे आमचा. दारू बंद झाली पाहिजे. दारू बंद झालीच पाहिजे. दारू बंद झाली पाहिजे. बाटली उलटी सरपंच तू पुढल्या वर्षी डायरेक्ट पलटी. हा उलटी बाटली नाही झाली पाहिजे. सरळ जाईल. तू पलटी होईल. बर बोला काय म्हणणे अजून तुमचं? सरपंच गावकऱ्याचं काय मत आहे? सरपंच दारू बंद झाली पाहिजे. बर दारू बंद. अजून काय पाहिजे? अजून कोणाचं काय झाले पाहिजे. अजून गावचा विकास पाहिजे. गावचा विकास, गावचा विकास. हो रस्ते झाले पाहिजे. रस्ते पाणी. हा वाघाचा बंदोबस्त झाला पाहिजे. गावात बर वाघाचा बंदोबस्त. मी वाघ आहे. मी वाघ. पुढे वाघ येऊ दे. वाघ पुढे वाघ. वाघ येऊ दे. वाघ सरपंच दारू पिलो म्हणून वाघ झालाय. अरे वाघ आहे मी. वाघ. हा दारू उतरल्यावर शेळी होती. तुला सरकारी दवाखान्यात नेऊन आठवून आणू का? ए हा? सर गजराबाई बरोबर बोलताय तुम्ही. मी काय बोलत सुटले तो काय बोलत सुटलो? ऐका मॅडम, आमच्या गावामध्ये संडास आली. संडास तर त्याच्यामध्ये जवळजवळ 150 संडास मंजूर झाले. मग संडास जर 150 मंजूर झाले, 150 लोकांनी संडास बांधले, तर मळ्यातून इकडं गावात यायच्या टायमाला सारा हागणदारीचा वास येतो. साऱ्या लोकांनी पंक्ती जरे राहत्या तिकडं, मग संडास गेले कुठं? अहो सरपंचाना खाली. ओ सरपंच खाली. सरपंच संडास खाते का? हो अरे संडास खात नाही रे. करते संडास. येणे गे रे. 150 खाली ना गजराबाई. 150 लोकांचे संडास खाल्लं. आम्ही खादाडे सरपंच. ओ गजराबाई. हो गजराबाई. ग्रामसेवक मॅडम तुम्ही सांगा. सरपंचाला खायला ऐका खोल्या खाल्या 200 मॅडम काय 200 खोल्या खाल्या. ऐका ग्रामसेवक मॅडम काय म्हणते बघा. या ग्रामसेवक मॅडम ग्रामसेवक मॅडम काय ऐका तुमच्याच समोर आहे. हो मॅडम आपण जे 150 संडास बाथरूम मंजूर केले की नाही? प्रत्येकाला दिले का नाही आपण? हो प्रत्येकाला दिले. हा. पण ऐका मॅडम कसं असतं, सगळ्यांना त्यांचे टॉयलेट बाथरूम भेटलेले आहेत, पण ह्या लोकांना खरंच आपलीचा भाग नाही. सगळे एकमेकाच्या वावरात जाऊन ऐका, तुम्ही लोकांची अक्कल नका काढू. मला स्वतःला संडास मध्ये यादीत मा नाव आहे आणि मा संडास माझ्या घराजवळ नसून मा संडास या सरपंचाना खाल्लं. मग याला पटलं का माझी संडास खायला? मॅडम सांगितलं ना तुम्हाला. आता मॅडमने सांगितलं सगळं झालं. परत आपल्या गावामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार पोरं आहे ते पोरं रिकामटे हिंडू राहिले, इकडे तिकडे हामालक्या करून राहिल्या. आपल्या जवळ ईद जवळ पावसाळा संपला, 2 महिने झाले का आपल्या गावामध्ये पाण्याचा सपाटा होऊन जातो. अहो मग मॅडम कुठं तरी पाणी आडवा पाणी जिरवा तिकडं गाव कुसाला आपल्या जवळून ती नाला जातो, त्याच्यावर तरी काहीतरी बंधाऱ्याचं काम. अहो वापर 5 बंधारे मंजूर केले. हो सरपंच बा ऐका. हा तुम्हाला निवडून देऊन आता पंचवार्षिक होत झाली. 3 वर्ष होऊन गेली. हा. काही 2च वर्ष. बर. काय करताना तुम्हाला म्हणा आम्ही नळाला पाणी देऊ, बाहेर डोक्यावर पाणी वाल लागणार नाही. तुम्ही काय केलं 3 वर्षामध्ये? जर इडू आता सकाळी लोकांना सांगता नळाला पाणी नाही म्हणा, त्या नळाला पाणी येत नाही. तुम्ही सरपंच झाले का? मग आता पाणी राजीनामा देऊ नका ना. राजीनामा द्या. मॅडमचं सुद्धा काम आहे गावाची फक्त ठेवायची, विकास करायचा. ते सोडून दिले नुसतं दारू बंद करा, दारू चालू करा. जरा व्यवस्थित करा सगळं. नाही ते गाव आहे, गाव जर पेटून उठलं ना सरपंचाला वाजून धरून ग्रामसेवकला वाजवी. ऐकून मी काय म्हणते, हे बघा, जसे तुम्हाला प्रॉब्लेम आहे तसेच आम्हाला सुद्धा प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे ते सांगा ना मला काय. नळ असेल, तुम्ही शहरात राहता, तुम्हाला रोजचं पाणी आवरा. आमचे इतके प्रॉब्लेम तुम्ही नाही काढ. अहो मॅडम ऐकून घ्या. आता मी एवढं सांगते म्हटलं काय खोटं सांगत असेल का? जसे तुम्ही प्रॉब्लेम मध्ये राहते तसं आम्ही पण प्रॉब्लेम मध्ये राहतोय. मग हे सॉल्व कोणा करायचे? ऐका ना, वेळेनुसार सगळं बदलत राहील ना. तुम्ही जर त्या कामाला वेळच देत नसेल तर ते बदलणार कसं? आम्ही काय प्रयत्न नाही म्हणतोय का, आम्ही आमची काम करतोच आहे ना, पण तुम्ही पण थोडं धीर घ्या ना.
मला एवढं म्हणायचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आहे ना माग पुढे एवढं आमच्या सरपंचाने करण्यापेक्षा ज्यांनी मत दिले ना त्यांच्या माग पुढे जर लक्ष दिलं ना का नळ नाही का आमकं नाही का तमकं नाही व्यवस्थित लक्ष दिलं तर गावाचा विकास होईल. मला हो एवढं गजराबाई हो इलेक्शन उभे राहिले त्यांनी पैसे वाटले बोगस मतदान केलं चुकीच्या पद्धतीने निवडून आलेले जे काय काम व्यवस्थित करीत नाही यांनी राजीनामा दिला पाहिजे. भ्रष्टाचार करते बरोबर बोय बस बसू का सरपंच तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का? नाही आपल्याला नाही काय प्रॉब्लेम. कोणाला आता गावाला बाय गावाला किती गागू दे हा. 5 वर्ष होईपर्यंत मी खुर्ची सोडित नाही. मॅडमच्या हा. पाठीवर बसतो का आता? को- एक मिनिट उठा तिथं जाऊन बस. मॅडम नमस्कार. तिकडे बस तिकडे बस तिकडे बस ना तिकडे बस ना. आणि सगळ्यात पहिले असं नको इज्जत घाल मावाली. अरे बाई इज्जत 1 मिनिट तिथं जाऊन बसा. तुला माहिती आहे ना माझी इज्जत नको. तिथं मॅडम आहे त्या सरपंच बाहेर काढा गावाच्या बाहेर काढा सरपंच भ्रष्टाचारी सरपंच चला निघा बरं. 1 मिनिट बोला ना, मॅडम. तुम्ही नाही समजलं आता ते त्यांच्या मॅडम पद्धतीने सरपंचाला भ्रष्टाचार करण्यात तुमचा सुद्धा हात आहे. आहेच आहे, मॅडम. मॅडम पण पैसे घेते. तुम्ही बाई माणूस तुम्हाला सोडून पण सरपंचाला आम्ही हात चला, चला, चला. काय एक या ये बाबा ये बाबा ए क्या ये बाबा ये बाबा ये बाबा ये बाबा चल ये बाबा सरपंच हरले आता अरे काय नको रे लोक तुम्ही बाहेर पडा. तुम्ही असं काय करू राहिले मला काय हा ते ग्रामसेवक का ते मॅडम अरे सरकारी अधिकारी अहो, ती सरकारी अधिकारी तिला हाणायचं कोणी तुम्हाला हाणतील. तुम्ही जा पहिले. मॅडम इकडे तुम्ही जा तुम्ही चला बाई चला. लोक छात चालले आमच्या इकडले काय चाललंय तुमचं सगळ्यांचं? मॅडम यांना मारून काय? टाका घेऊन यांना पहिले. मॅडम आमच्या चला. गावचे लोक लय बेकार आहे. सरपंच मेले तर मी रस्त्यावर येईल. चला मॅडम सरपंचाला घेऊन जातो आम्ही. चल मॅडम चला तुम्ही पण. ये बाबा सरपंच तुम्हाला ऍडमिट करावं लागेल काय?